ओम श्री राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। कवन सो काज कठिन जग माही, जो नहीं होई तात तुम पाही। श्रोते हो नमस्कार. स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्रोते हो, आज आपण 21 दिवसांचा हनुमान चालीसा संकल्प कसा करायचा ते पाहणार आहोत. नंबर 1, ज्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तो दिवस मंगळवार किंवा शनिवार असावा. नंबर 2, ज्या दिवशी तुम्ही संकल्प घ्याल त्या दिवसापासून संकल्प पूर्ण होईपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. नंबर 3, हनुमान चालीसाचा पाठ करण्यासाठी हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो असावा. नंबर 4, चालीसा पाठ करण्यासाठी लाल रंगाचे आसन असावे. नंबर 5, हनुमानजींच्या मूर्ती बाजूला पाण्याने भरलेला एक लोटा ठेवा आणि रोज पाठ झाल्यावर घरातल्या सर्वांना ते पाणी पिण्यासाठी द्या. नंबर 6, पूजेसाठी हनुमानजींच्या आवडीचे लाल फूल, समईत घालण्यासाठी तिळाचे तेल आणि प्रसादासाठी फुटाणे आणि गूळ ठेवावा. नंबर 7, हनुमान चालीसा पाठ करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवावी आणि रोज त्याच वेळेत पाठ करावा. नंबर 8, रोज एकाच ठिकाणी बसून सर्व नियमांचं पालन करून मनोभावे 21 वेळा 21 दिवस पाठ करावा. नंबर 9, पाठ सुरू करण्याआधी 1 माळ राम नाम व रामस्तुती बोलावी. त्यानंतर पाठाला सुरुवात करावी. शेवटी हनुमानजींची आरती करून पुन्हा 1 माळ राम नाम जाप करावा. नंबर 10, आता तुम्ही संकल्प कसा घ्याल तर संपूर्ण पूजेची मांडणी झाल्यावर उजव्या हातात फूल व पाणी घेऊन जय श्रीराम ओम हनुमते नमः हा मंत्र बोलून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती हनुमानजींना सांगून मग ते फूल व पाणी जमिनीवर सोडून हनुमान चालीसा पाठ करण्यासाठी सुरुवात करावी. तर अशा रीतीने तुम्ही 21 दिवस श्री हनुमान चालीसा पाठ करू शकता. नक्कीच हनुमानजी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील. तर श्रोते हो, काही भक्तांना 21 दिवस 21 वेळा करणं नाही जमत, तर त्यांनी 11 दिवस 11 वेळा किंवा 7 दिवस 7 वेळा हनुमान चालीसा पठण तुम्ही करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जय सीताराम, जय हनुमान, जय नीम करोली बाबा की. धन्यवाद.